मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। घटना आहे पुणे शहरातली, आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे। सोनाली हिंगे नावाची एक पोलीस कर्मचारी पुणे पोलीस दलात होती, महाराष्ट्र पोलीस दलात होती। तिचं निलंबन झालं म्हणून होती म्हणायचं। ती रील स्टार होती, 40,000 फॉलोअर आहेत तिचे। तिचा एक वरिष्ठ पोलीस कर्मचारी सहकारी आहे, बडे हे त्याचं नाव, तायडे हा दुसरा कर्मचारी। या तिघांनी संगनमत करून महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाकडून 7 लाख रुपयांची खंडणी जी आहे ते 2025 सालामध्ये मिळवली। महाविद्यालयाचे प्राध्यापक होते, प्राचार्य होते, त्यांच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे असं म्हणून बडे त्यांना भेटायला गेले। त्यांनी सांगितलं की एका मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप तुमच्यावर केलेला आहे। त्या मुलीला रेल्वे स्टेशनवर तुम्ही पिस्तूलचा धाक दाखवलात आणि तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केलात। पॉक्सोसारखे कलम लावावे लागतील या कायद्याची आणि तुमच्यावर आम्हाला फौजदारी खटला दाखल करावा लागेल। प्राध्यापक महोदय घाबरून गेले। बडेनं एवढ्यावर न थांबता त्या शिक्षण संस्थेच्या संचालकांची भेट घेतली। त्यांना सांगितलं की असा प्रकार घडलेला आहे, तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक आहेत, त्यांनी एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या मुलीची तक्रार आलेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही तपास करतो आहोत। आता आम्हाला या प्राध्यापकांना, तुमच्या प्राचार्यांना अटक करावी लागेल, त्यामुळे तुमची बदनामी होईल, संस्थेची बदनामी होईल। यातून काही मार्ग काढता येतो का ते आपण बघूया। त्यातून मार्ग त्यांनी असा काढला की 10 लाख रुपयांची मागणी बडे, सोनाली हिंगे आणि तायडे नावाच्या त्यांच्या सहकार्याने या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडे केली। त्या प्राध्यापकांना ओळखणारे त्यांचे सगळे सहकारी सांगतायत की यांचं वागणं असं नाही, 55 वर्षाचं सद्गृहस्थ आहे, चारित्र्य संपन्न आहे, तो एखाद्या मुलीची, अल्पवयीन मुलीची छेड काढेल, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल, असा प्रकार होणार नाही अशी खात्री त्यांना आहे। तरी देखील पोलिसांच्या अरेरावी पुढं शिक्षण क्षेत्रातल्या त्या प्राध्यापक मंडळींचं काही चाललं नाही। शिक्षण संस्था चालवणाऱ्या संचालकाला आपल्या संस्थेची बदनामी होईल याची भीती जास्त वाटली आणि त्यांनी तोडपाणी केलं। त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना 7 लाख रुपये दिले। प्रत्यक्षामध्ये तक्रारदार मुलगी हयात होती, प्रत्यक्षात तक्रारदार मुलगी अस्तित्वात होती। ज्या मुलीनं ही तक्रार केली त्या मुलीची आणि सोनाली हिंगे हिची भेट जी आहे ती एका जिममध्ये झाली। तिनं सांगितलं, काही तिच्या अडचणी सांगितल्या। सोनाली हिंगेनं असं सांगितलं की तू जर अशी एखादी तक्रार जर करून देणार असशील तर तुला पुण्यातल्या एका उत्कृष्ट महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन देण्याची जबाबदारी माझी। अशा प्रकारची तक्रार दिलीस तर त्या महाविद्यालयातून तुझा दाखला काढून घेणं आम्हाला सोपं होईल। त्या मुलीनं तक्रार दिली। त्या मुलीच्या तक्रारीप्रमाणे सोनाली हिंगे, बडे आणि तायडे या तिघांनी 7 लाख रुपये मिळवले। ही कथा इथं संपत नाही, पण 2025 साली ही कथा संपली। त्यानंतर या मुलीनं माझ्या ॲडमिशनचं काय केलं हे प्रश्न विचारायला सुरुवात केली। मला ॲडमिशन कधी मिळवून देणार हे विचारायला सुरुवात केली। मला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी तुमची मदत हवी हे सांगायला सुरुवात केली। बडे, तायडे आणि सोनाली हिंगे तिघांनी या मुलीचे फोन जे आहेत ते ब्लॉक लिस्टला टाकले आणि तिचे फोन उचलायचे बंद केले। तिला कुठल्याही प्रकारची मदत केली नाही आणि म्हणून चिडलेल्या, नाराज झालेल्या या तक्रारदार मुलीने जो आहे तो या तिघांविरुद्ध एक तक्रार अर्ज जो आहे तो पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे दिला। पोलीस आयुक्तांनी त्याची चौकशी लावली आणि त्यांना आपला एक API, एक रील स्टार असलेली महिला कर्मचारी की जी दामिनी पथकामध्ये काम करीत होती आणि दुसरा कर्मचारी तायडे नावाचा, या तिघांनी एका प्राध्यापक महोदयाला तोडपाणी प्रकरणामध्ये 7 लाखाला लुटलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं। त्या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन जे आहे ते पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। पोलीस दलाकडून याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे आणि हे 3 कर्मचारी या प्रकरणामध्ये दोषी आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे। ही कथा जिथं संपते तिथून काही प्रश्न निर्माण होतात। ज्या मुलीनं प्राध्यापकांबद्दल तक्रार दिली आणि ज्या मुलीची अपेक्षा होती की आपल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश पाहिजे आहे, त्या मुलीनं तक्रार देत असताना आपली तक्रार प्रामाणिकपणाची आहे याचा विचार करून तक्रार दिलेली होती का, हा पहिला प्रश्न आहे। त्या मुलीच्या तक्रारीत जर तथ्य होतं तर आपली तक्रार माघार घेतली जाईल। आपली तक्रार माघारी घेऊन आपल्याला त्या बदल्यात डील करायचं आहे आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश पाहिजे अशा प्रकारची डीलची संमती पोलीस कर्मचाऱ्यांना देणाऱ्या त्या तक्रारदार मुलीला देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जावं अशा प्रकारची परिस्थिती आहे। प्रश्न एवढाच आहे की आम्ही नैतिकता ठासळून जीवनाच्या नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्या समाज व्यवस्थेमध्ये चाललो आहोत, आमची व्यवस्था आम्हाला नेमकी कुठे घेऊन चाललेली आहे।
महाविद्यालयाची युवती आहे, अल्पवयीन आहे, तिला महाविद्यालयामध्ये अधिक चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश पाहिजे म्हणून ती पोलिसांची डील करते आणि एका प्राध्यापकाला पैशासाठी लुटण्याची त्यांना संमती देते आहे, परवानगी देते आहे. असाच प्रकार या प्रकरणामध्ये घडलेला आहे असं म्हणायला वाव आहे. त्या मुलीनं अशा प्रकारचं डील केल्यानंतर पोलीस जे आहेत ते तोडपाणी दक्ष असलेले पोलीस जे आहेत ते त्या शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकाला पुरेपूर लुटतायत. 10 लाखाची तडजोडीसाठीची रक्कम मागतायत. ती रक्कम आम्हाला फिर्यादी मुलीला द्यायची असं सांगतायत आणि त्या रकमेपैकी 7 लाख रुपये घेऊन 7 लाखावर तडजोड करून जे आहे ते तोडपाणी करून जे आहे ते पोलीस गप्प बसतायत. हे महाराष्ट्र पोलिसांचं चित्र हे फारसं भूषणावह नाही. तक्रारदार मुलीचा विषय जो आहे तो आपण इथं घेतला, तसाच दुसरा विषय इथं घेतला पाहिजे, तो म्हणजे पोलिसांचं तोडपाणी या प्रकाराची. पोलिसांना रक्षक म्हणून जे आहे ते सामान्य जनतेनं बघावं अशी पोलिसांची आपल्याबद्दलची अपेक्षा राहिलेलीच नाही आहे. पोलीस म्हणजे तोडपाणी करणारे, पोलीस म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन न करता कायदा आणि सुव्यवस्था ढासळायला लावण्यासाठी मदत करणारे, कायद्याचे भक्षक अशी पोलिसांची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्रापुरती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो आहे, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होतो आहे, अशा प्रकारचे आरोप सामाजिक कार्यकर्ते, अशा प्रकारचे आरोप राजकीय क्षेत्रातले नेते, विरोधी पक्षातले जेव्हा सत्ताधाऱ्यांवर करतात त्यावेळी राज्यातली ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था हा विषयही ऐरणीला असतो. सामान्य माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जात असताना आपण कोणाला तरी मदत मागायला चाललेलो आहोत, आपल्या मोठ्या भावाकडे आपण मदतीसाठी चाललेलो आहोत आणि आपल्याला ती मदत जी आहे ती इथे गेल्यानंतर मिळणार आहे हा विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. असा विश्वास पोलीस दलाबद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला तर लाडकी बहीण योजनेसारख्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवाव्या लागणार नाही. परंतु असा प्रकार होत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक कसब्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तोडपाण्याचा खेळ रोजचा होतोय, नियमित होतोय. सोनाली हिंगे, तिचा ज्येष्ठ सहकारी बडे आणि नुसता सहकारी असलेला तायडे ही 3 माणसं नुसती सापडली म्हणून एक्सपोज झाली, लोकांसमोर आली. असे न सापडलेले अनेक बडे आणि तायडे जे आहेत ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातल्या कार्यरत आहेत. अशा न सापडलेल्या अनेक सोनाली हिंगे जे आहेत ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला काम करतायत आणि त्याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य माणसाला सातत्यानं होतोय. सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे अशी महाराष्ट्र पोलीस दलाचं जे ते ब्रीदवाक्य आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी काम करणारं पोलीस दल म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल. ही महाराष्ट्र पोलीस दलाची ओळख जी आहे ती पूर्वी होती, आता ही ओळख राहिलेली आहे का हा प्रश्न पोलीस दलानं स्वतःला विचारलं पाहिजे. पोलिसांना शिस्त नाही, पोलिसांकडं प्रामाणिकपणा नाही, नैतिकता नावाची गोष्ट या दलात दिसत नाही आणि सतत तोडपाणी, केवळ तोडपाणी नव्हे, तोडपाणी आणि तोडपाणी हाच आमच्या कामाचा भाग आहे असं समजून काम करणारे, सगळ्यात खालच्या पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी ही महाराष्ट्र पोलीस दलाची ओळख झालेली आहे. ही ओळख जी आहे ती आता विसरावी आणि महाराष्ट्र पोलीस दल हे देशातलं जगातलं प्रामाणिक पोलीस दल आहे. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी तुलना करावी अशा प्रकारचं पोलीस दल महाराष्ट्र पोलिसांचं आहे. अशी महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा नव्यानं तयार करायची असेल तर त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पुणे प्रकरणातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर येते ते म्हणजे तोडपाणी करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी. म्हणजे या पुण्याच्या प्रकरणामध्ये या हिंगेबाईंनी, त्या तायडेनं आणि वरिष्ठ बडेनं ह्याच्यासारखेच आणखी काही गुन्हे केलेले असावेत, आणखी अनेक लोकांना फसवलेलं असावं अशा प्रकारच्या शंका आणि अशा प्रकारची भीती जी आहे ती पोलीस दलाकडून व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगानेही त्या प्रकरणाचा तपास चालू आहे. सामान्य माणसाला अशा पद्धतीनं फसवणारे, ब्लॅकमेल करणारे, त्यांच्याकडून पैसे उकळणारे, खोट्या तक्रारदार उभे करणारे आणि मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते उद्ध्वस्त करणारे पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी असतील तर महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सर्वाधिक असुरक्षित आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्र पोलीस दलाची स्वच्छता करण्याची इच्छा राज्याच्या गृहमंत्र्यांची पाहिजे, पोलीस महासंचालकांची पाहिजे आणि महाराष्ट्रातलं पोलीस दल एकदा संपूर्ण स्वच्छ करण्याची गरज जी आहे ती या निमित्तानं आली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांचं काम सामान्य माणसाचं रक्षण करणं, सामान्य माणसाच्या हितासाठी लढणं हे आहे. कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणं हे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांच्या दुष्ट गोष्टीचा विनाश
हेच ध्येय जे आहे ते पोलीस दलाचं असलं पाहिजे. ते न करता केवळ तोडपाणी हे आपलं उद्दिष्ट असणारं पोलीस दल जे आहे ते आम्हाला गावागावामध्ये कसब्यामध्ये दिसतं आहे. हे चित्र बदलण्याची जबाबदारी जी आहे ती पोलीस महासंचालकांनी घेतली पाहिजे. किमान पुण्याच्या पोलीस आयुक्तांचं अभिनंदन एवढ्यासाठी आहे की त्यांनी हा प्रकार पाठीशी घातला नाही. आपले कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते दोषी असताना जे आहेत ते त्यांच्या दुष्कृत्यांवर पांघरून टाकलं नाही. त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली. ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना जे आहे ते पोलीस दलातून निलंबित करण्याचं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं धाडस दाखवलं. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, कौतुकास पात्र आहेत. परंतु नुसतं इथं हे प्रकरण थांबून चालणार नाही. तोडपाणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दहशत बसेल अशा पद्धतीची एक व्यवस्था जी ते आपल्याला उभी करावी लागेल. तिसरा प्रश्न आहे ते शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पापभिरू किंवा सज्जन माणसांच्या वागण्याचा. कायदा मोडावा लागतो, कायदा मोडला जातो ही गोष्ट वेगळी आहे. परंतु मी काही चूक केलेली नाही, माझ्याकडून कुठलं दुष्कृत्य झालेलं नाही हे माहिती असतानाही केवळ भीतीनं जर एखादा मध्यमवर्गीय माणूस 7 लाखाची रक्कम पोलिसांना देत असेल आणि एखादं प्रकरण संपवत असेल आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करायलाही जात नसेल तर ही आमच्या व्यवस्थेची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा शिक्षक असू देत, प्राध्यापक असू देत किंवा प्राचार्य असू देत, त्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ते आजीजीचे भाव असतात. एखाद्या छोट्या गावामध्ये काम करणारा ग्रामसेवक किंवा तलाठी असू देत त्याच्या चेहऱ्यावर जो रुबाब असतो, एखादा पोलीस कर्मचारी असू देत त्याच्या चेहऱ्यावर जे टर्रेबाज हावभाव असतात तसा रुबाब तशा प्रकारचं तेज जे आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आणि त्यांच्या देहबोलीमध्ये निर्माण झालं पाहिजे. ते करण्यासाठी आमची व्यवस्था कमी पडते आहे ही नाईलाजानं आपल्याला सांगितलं पाहिजे. या व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. एका प्राध्यापकाला अशा पद्धतीनं त्रास दिला जातो आणि तो प्राध्यापक गप्प बसतो. एक शिक्षण संस्थेचा प्रमुख जो आहे तो आपल्या शिक्षण संस्थेची बदनामी होईल म्हणून पोलिसांपुढं गप्प बसतो आणि अन्याय निमूटपणानं सहन करतो. ही व्यवस्था तेवढी चांगली व्यवस्था नाही. या व्यवस्थेत आपल्याला बदल करावे लागतील आणि पोलिसांचं तोडपाणी या प्रकरणाचा कायम बंदोबस्त करावा लागेल. तो करण्याची जबाबदारी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपल्यावर घ्यावी एवढीच अपेक्षा. जय भवानी, जय शिवाजी.